श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे वसुबारस। तर याविषयी आपण गायीचे महत्त्व आणि वसुबारस का करावे याची माहिती ऐकणार आहोत आणि गायीची उत्पत्ती कथा ही आपण ऐकणार आहोत। तर प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहेत। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणूनच घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे। ज्यांच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजे 5 गव्य म्हणजे गाय, पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू। त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र याने पंचगव्याने अंघोळ करणे व पोटात घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवस्त धेनूची पूजा करतात। वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात। ज्यांच्याकडे गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात। या दिवशी गहू व मूग खाऊ नये। या स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात। या दिवसापासून पंत्या लावायला सुरुवात करतात। आता गायीची उत्पत्तीची कथा ऐका। प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत पाशन केले। त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला, त्यातून गाय जन्माला आली। गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले। ही सुरभीच गोवंशाची आदिमाता होय। सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला, तोच गोलोक होय। सुरभी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात। ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता श्रीकृष्णाची पशुराज्याविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजे गोविंद, गोलोकीचा इंद्र अशी संज्ञा दिली। तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती असते। गायीपासून मिळणारे 5 तत्व म्हणजे गायीचे दूध, दही, तूप, शेण व गोमूत्र याचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व आहे। अनेक विकारांवर याचा उपयोग होतो। गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे। फक्त 1 दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले तरी पातकाचा नाश होतो। देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते, म्हणून यज्ञमंडप घर शेणाने सारवलेच पाहिजे। गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो। गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो। गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो। तसेच या पंचगव्या प्राशन पोटात केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही। आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तीचा नाश होतो। तसेच कोणी करणी केली असेल त्यालाच ती परत जात असते, कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असते, तर कोणीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही आणि या उलट त्या पिढेचा नाश होतो। गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उशेचा किरण आहे। पुराणानुसार पापाचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान श्रीविष्णूंजवळ जाऊन राहते, हे याचे प्रतीक आहे। पंचगव्य प्राशनम महापातक नाशनम।